नमस्कार मंडळी. आज आपल्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या IOCL मध्ये नोकरीची एक मोठी संधी आलेली आहे. चला तर अजिबात वेळ न घालवता याबद्दल सगळं काही जाणून घेऊया. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. अगदी बरोबर. आकडा नीट बघा. तब्बल 405 जागा आणि त्याही अप्रेंटिस पदांसाठी. म्हणजे ही एक प्रचंड मोठी संधी आहे, नाही का? त्यामुळे चला याबद्दलची प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थित समजून घेऊ. पण एक गोष्ट आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे वेळ. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 26 मार्च 2026. तारीख जवळ येते, त्यामुळे ही संधी हातातून निसटायला नको असेल तर प्रत्येक मुद्दा लक्ष देऊन ऐका. तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की नक्की कोणती पदं आहेत आणि त्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं. म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत ते आता स्पष्ट करून घेऊ. तर बघा, या ज्या 405 जागा आहेत ना, त्या 3 मुख्य कॅटेगरीमध्ये विभागल्या आहेत. ट्रेड अप्रेंटिससाठी आहेत 75 जागा, टेक्निशियन अप्रेंटिससाठी 120 आणि सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल 210 जागा या पदवीधर अप्रेंटिससाठी आहेत. याचा सरळ सरळ अर्थ काय, तर वेगवेगळ्या शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी इथे खूप चांगली संधी आहे. आता साहजिकच आहे, मनात प्रश्न येणारच की या वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षण काय हवं, शैक्षणिक पात्रता काय लागेल. चला बघूया. इथे बघा, पात्रता अगदी सोप्या भाषेत सांगितली आहे. जर ट्रेड अप्रेंटिससाठी अर्ज करायचा असेल तर 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेलं असावं किंवा मग 12वी पास. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंगचा डिप्लोमा आवश्यक आहे. आणि हो, पदवीधर अप्रेंटिससाठी तर कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएट असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. पात्रतेबरोबरच वयाची अट पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अर्जदाराचं वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्ष असायला हवं. आणि हे वय कधी मोजणार, तर 28 फेब्रुवारी 2026 या तारखेला. ही कट ऑफ तारीख लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. अर्थात सरकारी नियमांप्रमाणे राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांना वयामध्ये सूट आहे. SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्षांची सूट आहे, तर OBC प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट मिळेल. चला आता या भरतीबद्दलच्या काही दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे वळूया. जसं की स्टायपेंड किती असेल, अर्ज करायला काही फी आहे का, आणि नोकरी कुठे करावी लागेल. स्टायपेंडबद्दल सांगायचं झालं तर तो अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार दिला जाईल. प्रत्येक पदासाठी तो वेगळा असू शकतो. त्यामुळे याची जी अचूक रक्कम आहे ती आपल्याला अधिकृत जाहिरातीमध्येच कळेल. आणि आता एक खूपच चांगली बातमी. या भरतीसाठी अर्ज करताना कुठल्याही प्रकारची फी नाहीये. 0 रुपये. हो, त्यामुळे जेवढे पात्र उमेदवार आहेत ते सगळेजण विनाशुल्क अर्ज करू शकतात. ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे. नोकरीचं ठिकाण ते संपूर्ण भारतात कुठेही असू शकतं. आणि निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे यासाठी मात्र एकदा अधिकृत जाहिरात सविस्तरपणे वाचणं गरजेचं आहे. बरं, तर आपण पात्रता बघितली, जागा बघितल्या, सगळं काही झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कसा. चला ही प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे हे लक्षात घ्या. सगळ्यात पहिलं काम म्हणजे अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे गेल्यावर योग्य पदासाठीची जी अर्ज लिंक आहे ती निवडायची. त्यानंतर संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरायचा, म्हणजे कोणतीही चूक होता कामा नये. आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं, शेवटच्या तारखेच्या आत अर्ज सबमिट करायचा. या तारखा पुन्हा एकदा आपल्या डोक्यात पक्क्या करून घ्या. ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत 11 मार्च 2026 पासून. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 26 मार्च 2026 संध्याकाळी बरोबर 5 वाजेपर्यंत. वेळेची नोंद घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण 5 वाजल्यानंतर लिंक बंद होईल. अर्ज करण्यासाठी आणि ती अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी IOCLची ऑफिशियल वेबसाईट आहे www.iocl.com. लक्षात ठेवा, कोणतीही खरी आणि अचूक माहिती याच वेबसाईटवर मिळेल, दुसरीकडे कुठेही नाही. एक छान वाक्य आहे, संधी दारावरची बेल दाबत नाही, ती फक्त दार ठोठावते. आणि ही तशीच एक संधी आहे जी दार ठोठावते. आता जास्त विचार करण्यात वेळ घालवला तर ती निघून जाईल. त्यामुळे कृती करणं महत्त्वाचं आहे. तर मग या मोठ्या संधीसाठी सगळे तयार आहेत ना? परत एकदा आठवण करून देतो, शेवटची तारीख आहे 26 मार्च. ही सुवर्ण संधी अजिबात सोडू नका. माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. एक खूप महत्त्वाची सूचना आहे. या भरतीबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे ना, त्याची एक PDF आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी काय करा, खाली जाऊन ती PDF एकदम शांतपणे आणि नीट वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करण्याची जी अधिकृत लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे बरं का. तुम्ही थेट त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. आता कदाचित काहींना प्रश्न पडला असेल की अर्ज नेमका करायचा कसा. जर तुम्हाला ही अर्ज कसा करायचा हे माहीत नसेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणारा एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवू. अच्छा, अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत. म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना, तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा.
आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा. आणि अशाच नवीन जॉब अपडेट्ससाठी आपल्या जॉब ऑर्बिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.